शंकर। तो आज के नए ब्लॉग में मैं लेके आ चुका हूँ शूज़ फुटबॉल के, और ये बहुत अच्छा है। रुको मैं आपको देखो, बहुत अच्छे शूज़ लेके आया मैं। तो अपना इसके मामले में भी दोनों बहुत अच्छा है, और ये वाला पार्ट भी बहुत सॉलिड है, टूटता ही नहीं है ये कभी। और ये वाला भी बहुत सॉलिड है, और अंदर आपको कुछ ऐसे देखने को मिलेगा। दोनों शूज में ना कलर भी देखो ना यार, कितना प्रीमियम है। ऑनलाइन ऑर्डर किया है ना, इसलिए वो ऑनलाइन ऐप का नाम मैंने आपको नहीं बता सकता। फर्स्ट मैं आपको इधर क्या लिखा है वो पढ़ के बताता हूँ। टारगेट नाम है इसका, इस शू का नाम टारगेट है। और पता नहीं इधर काउंटर नाम का वर्ड लिखा हुआ है। कैमरा में ये उल्टा दिखेगा, पर इधर मेरे को दिख रहा है इधर काउंटर नाम का एक वर्ड लिखा है, पता नहीं क्यों। पर शू की क्वालिटी बहुत अच्छी है। जब भी आप किक मारोगे ना सीधा, फुटबॉल तो नहीं है मेरे पास अभी। मेरी मम्मी ने मेरा फुटबॉल बेच दिया है, तो वो अभी तो नहीं है, पर मैं जल्दी लेके आऊँगा फुटबॉल भी। अभी मैं सॉक्स भी लाया। सॉक्स डाल के देखिए, इतने बड़े सॉक्स नाही बघितलं बरोबर। अरे बरोबर नाही बघितलं हे। घातला तर होतो, पण मला बरोबर बघितलं नाही। 800 रुपयाची आहे ती। 700 रुपयाची गुट्टा आहे, 100 रुपये। त्या ठिकाणी तुम्ही काय ते सांगा, तुम्ही शक्य घालून कसे पळताय आम्हाला माहीत आहे। आता राहुल गांधींची आणि काँग्रेसची तुम्ही त्या ठिकाणी वकिली घेतली असल्या कारणानं तुमच्या आता विचारात आणि भूमिकेत अशाच पद्धतीने आपण बोलत राहतो। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित ये पवार फुटबॉल के शूज मैंने बहुत महंगे लिए हैं, 200 रुपये के। मतलब 200 रुपये नहीं, 700 रुपये के शूज़ हैं, बहुत कॉस्टली है। कोई भी स्पोर्ट्स की चीज़ अभी बहुत कॉस्टली हो गई है। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी, कोई भी फुटबॉल ये पता है कितने का है मेरे को? बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली असं राऊत 200 के तो इसके सॉक्स ही है यार, बहुत कॉस्टली होते हैं ये लोग। फुटबॉल तो नहीं है मेरे पास फिलहाल, पर सॉक्स और शूज़ और आपको चाहिए तो इधर आप स्टड्स भी डाल सकते हो, पर मैं नहीं डालूँगा। तो मेरे को बहुत इजीली आ चुका है। और इधर क्या लिखा हुआ है? चोरीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा सरकारवर अब3, इधर अब3 नाम का लिखा हुआ है। असं संजय राऊत बहुत अच्छे शूज़ है। आणि आता घडामोडी मैं इसको पीछे खींच रहा हूँ। आपलेल्या राजकारणासह अब ये वाला पेळण्यासाठी ये वाला तो बदल चुका है त्यावरून ठाकरे अच्छे से। आपको भी चाहिए तो आप बताओ, मैं ऑर्डर कर अशी टीका उद्धव ठाकरे यांनी कमेंट्स कर देना इसके ऊपर। मैं सीधा आप सीधा ऐसा बोल मार सकते हो। सीधा आप ऐसा फुटबॉल किक करके कर सकते हो।
सॉक्स भी बहुत अच्छे हैं। नहीं सकता आनंद की गोष्ट मेरे रबरों में फूल नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है म्हणजे गरम सिंदूर तर काय करा कोल्ड्रिंक झालं ज्यावेळेस मिळाल्यातला घरी जेवणाला बनवणारे तुम्ही स्वतः तुम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे त्यांनी एकदा आरसा बघा अशाप्रकारे पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारनं टीम इंडियाला मंजुरी दिली आणि विरोधात निघून पडली. पहलगामचा हल्ला रेडिएशन संजय मिर्झापेक्षा पंतप्रधान मोदी श्रीलंकामध्ये गरम सेंटर असल्याचं म्हणत होते. आता गरम सेंटरचा कोणताच झाला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. काय म्हणलं? फूल और पानी सब बह नहीं सकता आनंद की गोष्ट मेरे रबरों में फूल नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है म्हणजे गरम सिंदूर तर काय करा कोल्ड्रिंक झालं सबसे कोका कोला चला चाय चाय करून गेला आता थंडा 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 झालो आणि तुझं पण गेला कुठे तो गरम सिंधू देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा मुलगा काय तिथला अध्यक्ष तिकीट सुद्धा तुम्ही घेता त्या जयशासाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो झाडासाठी पडला पण त्यांनी किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठे आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठं ज्यावेळेस मिळाल्यातला घरी जेवणाला बनवणारे तुम्ही स्वतः तुम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा 14 सप्टेंबरला दुबईमध्ये आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिलंय, ज्यामध्ये भारत पाकिस्तान क्रिकेटवरून सवाल उपस्थित करण्यात आले. पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंधू संपलेलं नाही. जर संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट कसे खेळू शकतो. पाकिस्तानी दहशतवादी गटाने पहलगाममध्ये हल्ला केला. 26 महिलांचं सिंधू घुसलं. मैंने दाल को दिया है, कल ऑप्शन डालते हैं। जर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का? तुम्ही घोषित केलं होतं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालेल? मैंने स्केटिंग की भी एक वीडियो बनाई थी पर मैंने अब उसको बेच दिया 30 जुलै क्योंकि 2004 बहुत वो मैं गिर रहा था। जावेद मियादार आला होता. या भेटीवर भाजपला बोट ठेवलं. जावेद मियादारचा पाकशिवर बिर्याणी देणाऱ्यांना भारत पाकिस्तान क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार नाही. और मैंने वीडियो भी अपलोड नहीं की क्योंकि बहुत गंदी थी वो स्केट्स। आपको पसंद आएगी या फिर नहीं, इसलिए मैंने वीडियो तक अपलोड नहीं किया। पर मैंने अपने यश वीडियोस इस प्रो चैनल पे वो अपलोड कर दिया स्केटिंग वाले वीडियो, वो आप जाके देख सकते हैं। त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारले यांचा माझ्या नावाला नाही त्याच्यावर बीसीसीआयचा कोणी पदाधिकारी असेल आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शिलापने भरून देण्याची रुची नाही. बाळासाहेबांनी जगात शब्दात त्यावेळेला सुरू होतं तर आशिषला बिर्याणी वाढायला आला होता ना. आशिषला बोलू होतं त्यावेळेला कारण आशिषला गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता. याला मातोश्री आणि बिर्याणी ही भाजपची भूमिका शिंदेच्या शिवसेनेला जड झाल्याचं दिसतं. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपची ही भूमिका असते तरी शिवसेना प्रमुखांवर ज्यावेळी शिंदेच्या शिवसेनेला शिवसेना अशा वक्तव्याचा निषेध करते असं म्हटलंय. संजय राऊत यांना झटका आलेला आहे. 1971 साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यानंतर देखील खेळ सामने खेळले गेले होते ते देखील भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान. पण संजय राऊत यांना ते आठवणार नाही कारण त्यांना स्मृतिवंशाचा झटका आलेला आहे. त्यावेळेस मियादादला घरी बोलवून बिर्याणी पुरवणाऱ्यांनी भारत पाकिस्तान बद्दल बोलू नये, त्यांना तो अधिकार नाही. उसको आज अच्छे से आ गया। बसले की बराबर अशा पद्धतीचं बोललेलं त्याचं संभाषण शिवसेना कधीच करणार नाही. उलट अशा पद्धतीने जर बाळासाहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही नक्कीच त्याचा निषेध करतो. भारत पाकिस्तान झालंय ना? राजकारण नव्हे, पण 14 सप्टेंबरला दुबई इथे तुझे पाठचे काय करून दे. टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार आहे. त्याचवेळी शिवाय पाकिस्तान सोबत होणार नाही हे सरकारनं स्पष्ट केलं. निवृत्ती बाबतचा ब्युरो रिपोर्ट TVN मराठी मुंबई. पुढच्या महत्त्वाच्या
बातमीकडे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली. आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि दरेकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा. किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम राबवली होते. त्यासाठी खासदार दिनेश मुंडे, शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम राबवली जाते. खासदार दिनेश मुंडे सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गडकोट संवर्धन मोहीम राबवली जाते. प्रतापगडावर राबवली जाते आणि त्यात तो आज के वीडियो ये शूज़ के नाम